कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 नाटक मारू हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद गुरुवर्य नाना बाबा महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद गुरुवर्य भीषण बाबा महाराज की जय सब साधु संतन की जय माता पिता की जय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज जो सुंदर योग आलेला आहे श्रावण महिना आणि या सुंदर अशा श्रावण महिन्याच्या निमित्ताने पानसरे दादा यांनी सुंदर असा एक उपक्रम राबवलेला आहे. सगळ्यांनी मिळून एखादा ग्रंथ लावावा आणि त्याच्यावर विचार करावा. वर्षानुवर्षे अनेक ग्रंथ वाचले जात आहेत, त्याही पेक्षा एक वेगळा उपक्रम, अद्भुत उपक्रम इथे राबवला जातोय. तो म्हणजे हरिपाठावर आपण विचार करायचा आहे, हरिपाठावर आपण प्रवचन करायचं. आणि या अशा उपक्रमाचा मी आज एक भाग झाले. ही जी सेवा आहे माझ्याकडे आलेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः उडाला उडाला कवी तो उडाला समुद्र ओलांडून लंकेसी गेला लंकेसी जाऊन विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला आता उभे हे आपले चौफाळून या घरे वरी बैठून पावले शिव सगळ्यांचे आता अभिनव वाग्विलासी म्हणजे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आपल्या सर्वांच्या तपवृद्ध वयोवृद्ध ब्रह्मवृंद सर्वांच्या संत सज्जनांच्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, अभंग हरिपाठातला आहे. आणि 14 क्रमांकाचा अभंग आहे. समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण पैक बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकळ सिद्धी 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 निधी अवतीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आपल्या सर्वांच्या परिचयाचा नवे पाठांतराचा असा हा अभंग आहे. सुंदर अभंग आहे, सोपा अभंग आहे माझ्या वाट्यात.
उपक्रम राबवतो किंवा कशासाठी ही सतसंगती करतो, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. का बरं? की माणसाला जाताना काही कामधंदा नाही आहे, की त्यांना घरी करमत नाही आहे, संसार पाणी नाही आहे म्हणून त्यांना असं वाटते, तर नाही, तसं नाही आहे. एक त्याच्यामागे शुद्ध हेतू असा आहे, निस्वार्थ हेतू असा आहे की आपला उद्धार झालेला आहे. जे जे आपण असे व्हावे ते ते तुझ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सफळ जन्म. आणि या शुद्ध हेतूसाठी जो अभंग आलेला आहे, समाधी हरीची समसुखे देणं, न साधेल जाण द्वैत बुद्धी. अभंगाच्या पहिल्या चरणावर आपण येतोय. तत्पूर्वी आपण थोडासा परिहार घेऊया की माऊलींनी हा जो हरिपाठ रचलेला आहे किंवा ही जी ज्ञानेश्वरीची निर्मिती केलेली आहे त्याच्यामागे उद्देश काय असेल, त्याच्यामागे माऊलींचा हेतू काय असेल. पाहायला गेलं जगाच्या पाठीवर मी जेव्हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करते आहे, वाचते आहे, तेव्हा माझ्या लक्षात येतं की माऊलींसारखा शास्त्रज्ञ होणे नाही. कारण चांगला जर विचार केला तर माऊलींनी त्यांच्या बुद्धीचा 100% वापर केलेला दिसतोय. माऊली म्हणतात उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे शास्त्रज्ञ जेव्हा शोध लावतील, घड्याळीबद्दल, घटिका यंत्राबद्दल सांगतील तेव्हा सांगतील, परंतु जवळजवळ 750-800 वर्षापूर्वी माऊलींनी हा शोध या ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवला. पण का कुणास ठाऊक त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्या ओव्या, प्राकृत ओव्या कदाचित आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून, किंवा माऊलींना आपला एवढा विचार होता किंवा माऊलींना आपली एवढी काळजी होती की त्यांनी जवळजवळ 800 वर्षापूर्वी सुंदर असं त्या गीतेवर भाष्य केलं. अख्खी गीता त्यांनी ट्रान्सलेट केली. म्हणजे त्यांनी संस्कृत भाषा आपल्याला हे येत नाही हे 750-800 वर्षापूर्वी जाणलं होतं की कदाचित या कलियुगामध्ये मनुष्य कधी संस्कृत शिकेल, कधी त्याला श्लोक समजतील. पण त्याहीपेक्षा त्या संस्कृतातून जर आपण प्राकृतात त्याचं रूपांतर केलं तर कदाचित हा मनुष्य ही सोपी भाषा समजू शकेल. माऊलींनी जवळजवळ 9000 ओव्या या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहिल्या. नवे जवळजवळ 4500 त्याच्यामध्ये दृष्टांत आणि सिद्धांत आपल्यासाठी दिले की बाबा एक दृष्टांत कळत नसेल त्याच्यासाठी दुसरा दृष्टांत, नसेल दुसरा कळत त्याच्यासाठी तिसरे, जवळजवळ एक श्लोकाचं सांगताना त्यांनी जवळजवळ 30 ते 40 काही ठिकाणी 5 दृष्टांत, काही ठिकाणी 30 दृष्टांत, काही ठिकाणी 20 दृष्टांत. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी, सुलभ सोपं करण्यासाठी माऊलींनी सोप्यात सोपी ज्ञानेश्वरी केली. पण का कोणास ठाऊक ती ज्ञानेश्वरी सुद्धा जनता जनार्दन वाचतात की न वाचतात, कदाचित त्यांचं शेड्यूल फार महत्वाचं असेल, नाही त्यांना वेळ मिळणार. मग माऊलींनी सुंदर असा हा ग्रंथ, म्हणजे जवळजवळ ज्ञानेश्वरीचा सार असणारा असा ग्रंथ म्हणजे हरिपाठाची निर्मिती केली. छोटासा ग्रंथच आहे, परंतु हा ग्रंथ याच्यामागे हेतू असा आहे की सामान्य जनता जनार्दनांनी हा नित्य पाठात असावा, नित्यक्रम आपण बनवून घ्यायचा आहे. हा जो हरिपाठ आहे वैष्णवांसाठी दिनक्रम लावलेला आहे, दिनक्रम सांगितलेला आहे की रोज जो वैष्णव आहे, जो माळकरी आहे त्याने रोज हरिपाठ वाचायला हवा आहे. कारण नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माऊली म्हणतात की जे नित्य नेम नामामध्ये असतात तर लक्ष्मी आणि वल्लभ दोघं जण त्यांच्या जवळच राहत असतात. आता आपण या हरिपाठाच्या या श्लोकाकडे, अभंगाकडे येऊया. माऊली म्हणतात समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. समाधी म्हणजे काय याचा आपण आता प्रथम विचार करूया. तसं पाहायला गेलं तर नाथ बाबांना थोडंसं विचारलं तर नाथ बाबा म्हणतात जेथे शमली मनाची आधी तेथे जाणावी परम समाधी. जेथे मनाची आधी संपते, नाथ बाबांनी त्याला मनाची समाधी सांगितलेली आहे. किंवा समाधीची व्याख्या करताना आणखी साधू संत सांगतात की जी समाधी आहे तर असं आहे का की तुम्ही जंगलात गेल्यानंतर, तपश्चर्येला निघून गेल्यानंतर, 12 वर्ष हिमालयात गेल्यानंतर तिथेच समाधी लागेल, तर तसं नाही. समाधी ही तुम्ही ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. पण समाधी हा मुळात शब्दच फार उच्च कोटीचा आहे. समाधी या शब्दाचा दर्जा फार मोठा
काहीही करत असेल तरी त्याचा उपयोग होणार नाही. जर परम समाधी काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर संतांना शरण जावं लागेल. सुरुवातच आपली तिथून होते. मग हे संत म्हणजे नेमकं काय, किंवा कोणाला कोणाला या कलियुगामध्ये संत म्हणाले? कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपण तसं बघायला गेलो तर आज गल्लीबोळामध्ये सुद्धा स्वतःला संत बनवून घेणारे लोक गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत. परंतु खऱ्या संतांची व्याख्या जर जाणून घ्यायचं म्हटलं, नाथ बाबा एकनाथी भागवतमध्ये म्हणतात, सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असोनी आपण जना वेगळा, दास कोल्हापूरून रामदास स्वामी सांगतात. आणि नाथ भागवतातून नाथ बाबा म्हणतात, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते, जो शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानिती. स्वतःला सद्गुरु बनवणारे अनेक असतील, परंतु नाथ बाबांच्या दृष्टिकोनातून संत कोण आहेत? तर मंत्र तंत्र उपदेश करणारे यांना ते संत म्हणत नाही. आपली आपल्याला ओळखण करून देणाऱ्यांना ते संत म्हणतात. किंवा आता आणखी तिसऱ्या संतांकडे जाऊया, नामदेव रायांकडे जाऊया, की बाबा तुम्ही सांगा तुमच्या परिभाषेमध्ये संत म्हणजे काय आहे? तर नामदेव महाराज म्हणतात, माझे सुख माझं डावी आले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. नामदेव महाराज म्हणतात की माझ्या हृदयात असणारं जे सुख आहे ते मला जे दाखवून दिलं ते माझे सद्गुरू माऊली आहे. आपणही याच गोष्टीचा आधी परत शोध घ्यायचा आहे की संत या कलियुगामध्ये आजही संत आहे, कालही होते, उद्याही संत असणार आहे. कारण आमच्यासारखे परम भाग्यवान आम्हीच आहोत. आपल्यासारखे म्हणावे लागेल, आपण सर्वजण परम भाग्यवान आहोत. का? कारण सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, गुरुवर्य नाना बाबा आपल्या 21 जन्माची पुण्याई एकत्र आली आणि या महान साधू संतांची आपली गाठभेट केली. बाबा विभीषण बाबा त्यांचे कीर्तन प्रवचनातून सांगतात की 21 जन्माची पुण्याई जेव्हा एकत्रित होते तेव्हा मग महत्वाक्याने या साधूची भेट होते. नाथ बाबा तर म्हणतात, व्याघ्र सिंहाचे दूध झोडे, चंद्रामृतही हाता चढे, परी हरिप्रियांची भेटी नाथुडे, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य. एक वेळ वाघ सिंहाचं दूध जमवता येईल, चंद्राचा अमृतही एक वेळ जमा करता येईल, पण हरिप्रियांची जी भेट आहे, हरिप्रिय म्हणजे संत, हरिप्रिय म्हणजे साधू, जे सतत हरीचं स्मरण करतात त्यांना संत म्हणतात. पण यांची भेट दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य सांगितलेलं आहे. मनुष्याला यांची भेट होणे नाही. आपण भाग्यवान, कारण आपल्याला ती भेट झालेली आहे. माऊलीने आपल्याला इथे समाधी सांगितलेली आहे. ही जी समाधी आहे ती कशी बरी लावता येईल? त्यांनी सांगितलंय, एका ठिकाणी बसायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण कसं करायचं आहे? मुख आले ना, कंठ आले ना, जीवा नरटे राम, हम बेटे आराम हमारा, जप करे आत्माराम, असं नामस्मरण करायचं आहे. साधू संतांनी, श्रीपाद बाबांनी, बाकीच्यांचं माहिती नाही, परंतु आपल्या हृदयात असणाऱ्या सद्गुरू माऊलींनी आपल्याला कधीही हाताने माळ जपा म्हणून सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलेलं आहे श्वासागणित नामस्मरण करा. कारण कबीर महाराज सुद्धा म्हणतात, श्वास श्वास से नामले वृथा श्वास मत खोल, ना जाने फिर श्वास का आवन होय न होय, कबीरा आवन होय न होय. नामस्मरण करायचे, परंतु ते कसं करायचे? ओढमणी तानातानी, ओढमणी तानातानी. कधी तो मेरुमणी येतो, कधी एक माळ जपली जाते, अशी नाही सांगितलेली. ती सांगितली अजपा जपाने नामस्मरण करायचे. अजपा जपाने नामस्मरण केल्यानंतर मग काय होईल? चित्त चाकाटले आतून घेत, वाचा पामुळी जेतीची तेथ, अपाद पंचुकित रोमांच आले. वास्तविक बघा, बाबांच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर चांगला विचार केला तर बाह्य लोकांना असं वाटतं, बाह्य लोकांना म्हणजे काय? बाह्य भक्ती करणाऱ्या लोकांना, कृती भक्ती करणाऱ्या लोकांना असं वाटतं की हे जे हसणं आहे, डोलणं आहे, रडणं आहे, असं का बरं होतं? आम्हाला बरं होत नाही. आता आम्ही महाराज आणि आम्ही जवळजवळ 22-23 दिवस पांडुरंगाच्या सानिध्यात गेलो, वारी केली. आणि वारी करत असताना एक गोष्ट निदर्शनात आली की असे भरपूर महानुभाव आहे की ते म्हणतात आमची 14वी वारी
केला तर म्हणून पुन्हा सांगावं असं वाटतं की आपण परम भाग्याचे, आपण त्या गर्तेमध्ये पडलो नाही. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखय करणे. महाराज म्हणतात हे जे चित्त चाकाडले आठू घेत वाचा पांगुळी जेतीची तेत हे झालंच पाहिजे. नाथ बाबा षष्टीतला च पुढे लावतात. हे जे हसणं आहे, डोलणं आहे, रडणं आहे, उड्या मारणं आहे, जोपर्यंत ही अष्टसात्विक भाव अवस्था होत नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रबोधाची अवस्था प्राप्त होत नाही. प्रबोधाबद्दल तर माऊलींनीच ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली. तरी प्रबोधू जव नोहे तव निद्रे तू काय अंतु आहे रात्री न सरे तव पाहे तया हरवते. म्हणजे महात्म्यांचा हा एक अनुभव आहे की आम्हाला जे जे होतंय ते हे लिखित करून ठेवले. हे सत्य आहे, नुसतं सत्य नाही, त्रिवार सत्य आहे. तर ते म्हणतात आ ब्रह्मस्तंभ पर्यंत, इथून म्हणजे पृथ्वीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरैर्नामेव केवलम. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम त्रिवार सत्य सांगितलं त्यांनी. फक्त हरीचे नामच सत्य आहे. आणि हरीचे नाम कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापुरी घेतले. माऊली म्हणतात की अनुग्रहाचं करणं कसं आहे माहिती का, की नारायणाने त्या अर्जुनाला स्वतः सकट व्यापून घेतलेलं आहे. म्हणजे कसं, जी अष्टसात्विक भाव अवस्था होते ती तिथे प्रगट होते. नाथ बाबांनी सुद्धा एक दाखला दिला. जो मोले मदिरा खाए मदिरा नंदे नाचे गाए जेणे ब्रह्मानंद सेविला आहे तो केरी राहे अमरला. मग नाथ बाबांचं मत तेच आहे, अष्टसात्विक भाव अवस्था झालीच पाहिजे. ज्ञानोबारायांचं मत ज्ञानेश्वरीत सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर तुकोबारायांकडे जर गेलं तर तुकोबाराय सुद्धा सांगतात गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आवळे आनंदिने. जर सगळ्या साधू संतांचं मत एक आहे मग आपण शहाणा अवकाश जास्ती अजिबात नाही. कारण तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता ओढे काही. आपण साधू संत गेले त्या मार्गाने जर गेलो, त्यांच्या पावलावरून पाऊल जर ठेवत गेलो तर मग आपल्याला ही जी समाधी आहे माऊलींनी सांगितलेली आहे ती कळणार आहे. माऊली म्हणतात समाधी हरीची समसुखे विन न साधेन जाण द्वैत बुद्धी. ही जी समाधी आहे ना, समसुख जेव्हा समजेल, समसुख जेव्हा आत्मानुभवाला येईल तेव्हा ते लक्षात येईल. मग समसुख म्हणजे काय, त्याचं उदाहरण माऊलींनीच एक ओवी खर्च केली. त्यांनी सांगितलंय किंबहुना सोय जीव आत्मयासी लाहे तेथ जे होय तया नाव सुख. किंबहुना सोय जीव आत्मयासी लाभ. जीव आणि शिव यांचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हा जे होतं त्याला ओरिजिनल सुख म्हटलेलं आहे. बाकी महात्म्यांना जर आपण असं म्हणू की गाडी आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, मुलं आहे, तर साधू संतांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला सांगितले. साधू संत म्हणतात धनतारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. त्यांनाही साधू संतांना एकनाथ महाराजांचं आपण उदाहरण पाहिलं तर ते सावकार होते, त्यांच्याकडे विपुल धनसंपदा होती, परंतु ते म्हणतात हे जे सारं आहे हे सारं नाशिवंत आहे आणि टिकणारं काय आहे, चिरकाल. जे कालही होते आजही आहे आणि उद्याही जसंच्या तसं राहणार आहे ते जे आहे त्याला खरं सुख म्हटलेलं आहे, त्याला खरं ज्ञान म्हटलेलं आहे, त्यालाच खरं परमात्मा म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात नैनं चिन्नंती शस्त्राणी
नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः अच्छोद्ययं दार्योयं अक्लेद्यो शोच एव च नित्य सर्वगतस्थाणु अचलोयं सनातनः. काय सांगितलंय की बारे अर्जुना, ज्याला तू सुख म्हणतोस की नाही ते तुझं आत्मज्ञान आहे. मला पाहणं, मला जाणणं, मला जाणून घेणं म्हणजेच आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे नुसतं बाह्यज्ञाने नव्हे. ज्याला सुख म्हणतात की नाही, माऊलीने पुन्हा एक ओवी खर्च केली. त्या ओवीकडे जाण्यापूर्वी नैनं चिन्नन्ति शस्त्राणि म्हणजे जो परमपिता परमात्मा आहे, जो आपल्या हृदयामध्ये आहे, तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी काहू विषयावरी. आपल्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या जो परमपिता परमात्मा आहे तो कसा आहे, कालही होता, आजही आहे आणि तो उद्या तसाच राहणार आहे. त्याला शस्त्राने छेदता येत नाही, त्याला अग्नीने जाळता येत नाही, त्याला वाऱ्याने उडवून घेता येत नाही, त्याला पाण्याने भिजवता येत नाही, चिखलाने माखवता येत नाही. असं जे आहे त्यालाच सुख असं माऊलींनी म्हटलेलं आहे. माऊली पुढे म्हणतात न साधेल जाण द्वैत बुद्धी. हे जे आत्मज्ञान आहे, हे जे सुख आहे, हे जे सुख कधी प्राप्त होईल वर साधकाला? जर तो जीवदशेवर असला तर कदा कल्पांती त्याला हे सुख प्राप्त होणार नाही. मग काय करावं लागेल? त्याला शिव भावनेवर यावं लागेल. म्हणजे नेमकं काय हो? साध्या सोप्या भाषेमध्ये माऊली म्हणतात शिव भावनेवर यावं लागेल. म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे आणि आपण बघतोय की जवळजवळ सगळीचकडे परमपिता परमात्मा महादेवाची आपण पूजा करत आहोत. सोमवार म्हटल्यानंतर तर मंदिरात बघणं नको, तिथे गर्दीच गर्दी आहे. जाऊ नये का? गेलंच पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही सनातन संस्कृती आहे आणि ती आपल्याला टिकवायचीच आहे. परंतु शास्त्राच्या मार्गाने जर गेलं तर शास्त्र सांगतं शिवो भूत्वा शिवो यजत, देवो भूत्वा देवो यजत. पूजा करा, पण कशी करा? शिव होऊन शिवाची पूजा करा, देव होऊन देवाची पूजा करा. आधी शिव समजला तर पाहिजे की नाही? ज्याची समाधी लावायची आहे त्याची आणि आपली ओळख तर असायला हवी की नाही? का उगाच डोळे लावून बसायचं बरं? पाठीचा कणा दुखेस्तवर, कंबर दुखेस्तवर, गुडघे दुखेस्तवर नाही. मग कोणाला तरी विचारायचं आहे की बाबा रे, हे जे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, ज्या ओव्या सांगितलेल्या आहेत, जे शब्द सांगितलेले आहेत, जे अभंगाचे प्रमाण सांगितलेले आहेत, तुम्हाला माहिती का बरं आहे? जर तुम्हाला ते येत असेल तर तुम्ही मला सांगा. आणि शास्त्रामध्ये हे एक शास्त्र नाही, असे तुम्ही कुठलंही जरी शास्त्र उघडाल तरी त्याच्यामध्ये ओतप्रोत हे ज्ञान भरलेलं आहे. फक्त गरज आहे आपला अहंपणा थोडा बाजूला ठेवायचा आहे. कारण 84 लक्ष योनी फिरून आल्याच्या नंतर मग कुठे आता हा गोल्डन चान्स आपल्याला उपलब्ध झालेला आहे किंवा आपल्याला सापडलेला आहे. ही जवळजवळ महात्म्यानं ही सुवर्ण संधीच, गोल्डन चान्सच आपल्याला मिळालेला आहे. पण आत्ताही जर आपण या गोष्टीचा विचार नाही केला किंवा समजा एक थोडा बाजूला जाऊन विचार करूया, अनुग्रह मिळाला, नाम मिळालं, पण त्या नामाची जोपासना नाही केली तर, त्या नामाचा विचार नाही केला तर तरी वेळ बसणार नाही. कारण महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तो तेथे त्याचा विचारच केला पाहिजे साधके. रामदास स्वामींनी दासोपंत ग्रंथामध्ये ही ओवी खर्च केली. ते म्हणतात हे जे महावाक्य आहे, ज्याला नाम म्हटलेलं आहे, त्याचा जप करायला नाही सांगितलेलं आहे, त्याचा विचार करायला सांगितलेला आहे. महावाक्य म्हणजे काय? त्या नामाचा विचार आपण विचारायचा आहे. जे आपल्याला, ज्यांनी आपल्याला या मार्गापर्यंत आणलेले ना, जे माध्यम बनलेले आहेत, त्यांना रोखठोक विचारायचं की बाबा रे, एकतर 84 लक्ष योनी पिरल्याच्या नंतर आत्ता हा मानवदेह मिळालेला आहे आणि जर आता ही संधी चुकली तर मग काय होईल? वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. मग फक्त आरत्याच पाठ करणे आणि आरत्याच म्हणणे म्हणजे म्हणामणी आणि बोलावणी, तसं करून जमणार नाही. कारण आपण राजानुसार आहोत. परंतु इथे साधू संत सांगतात दोन्ही दिसती साधकी वर मजाने तो बारकी. दिसायला दोन्ही सारखेच दिसतात, पण राजानुसार कोण? सचिता
सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या वंशावळीमधले जे आहे ते आपण सगळे राजहंस आहोत. आपण असं का छातीठोकपणे सांगू शकतो? कारण हंस श्वेतो बक श्वेतो को भेदो बक हंसा नील क्षीर विवेके तू हंस हंसा बको बका. सुभाषितकार सांगतात हंसही पांढरा आहे, बकही पांढरा आहे. हंस आणि बगडा दोनही पांढरे आहे, परंतु नील क्षीर विवेके तू हंस हंसा बको बका. श्रीपाद बाबा सांगतात की अज्ञान काय आणि ज्ञान काय, सार काय आणि असार काय याचा निवाडा कोण करू शकतो? राजहंस करू शकतो. कारण जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर से विजेचे, माऊलींना 18वा अध्याय सुद्धा ही ओवी खर्च करावी लागली. काय हे जे उपनिषदांचे जे सार आहे, या उपनिषदांचा सार फक्त कोण सेवन करू शकतो? जे परमहंस आहेत ते, जे आनंद संप्रदायाचे आहे, ज्यांनी हे अमूलाग्र नाम सेवन केलेलं आहे, ते या ओवीचे अधिकारी आहे. नवे जर म्हणायला गेलं तर श्री हंस, ओम, ब्रह्मा, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांताबाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि आता जी मालिका आहे आपल्यापर्यंत आलेली ती मालिका, हे जे परंपरागत आलेलं जे ज्ञान आहे ते हे अद्वैत ज्ञान आहे. आणि माऊली महावैष्णव ज्ञानराजे यांनी आपल्यापर्यंत हे अद्वैत ज्ञान मांडलेलं आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आपल्याला हरिपाठ जर कळला नाही तर कधीवर आपल्याला अमृतानुभव कळेल, कधी आपल्याला चांगलं पासष्टी करेल. परंतु आम्ही परम भाग्यवान आहोत. काही वर्षापूर्वी आम्ही अनुग्रह घेतला, त्यावेळेला आम्हालाही ज्ञानेश्वरी काय, दासबोध काय, नाद भागवत काय, काहीही ग्रंथ कळत नव्हते. परंतु अशांच्या संगतीत आपण गेलो पाहिजे की ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. पण त्याच्यासाठी सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आमच्याही जीवनामध्ये महात्मे आले आणि नुसतंच नाम घेऊन जमत नाही, तर उत्तम मार्गदर्शन लाभलं पाहिजे. सच्चिदानंद गुरुवर्य युवराज दादा आमच्या जीवनामध्ये आले आणि कल्याण या क्षेत्रामध्ये, कल्याण या परम पावन भूमीमध्ये, आमच्या कल्याणच्या मंडळामध्ये त्यांनी अमूलाग्र असं मार्गदर्शन केलं. आज जे काही मी 2 शब्द सांगते आहे ना, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि गुरुवर्य युवराज दादा यांनी एक एक श्लोक आम्हाला सांगावा. मला आजही तो क्षण आठवतो की रात्रीचे 12:30 वाजले होते. महाराज आणि मी आम्ही दोघं जण, दादा आले होते आणि दादांना बराच उशीर चर्चा चालली होती. वेळ होती 12:30 वाजता आणि दादांनी श्लोक शिकवला. तो श्लोक मी आपल्यासमोर पुन्हा बोलू इच्छिते. ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यत्संवेद स वेदवित्. आम्हाला दोघांना एकाच वेळी या महात्म्याने तो श्लोक शिकवला. नुसतं श्लोक शिकवला नाही तर त्याचा सार सांगितला की भाऊरे, हा जो संसार वृक्ष आहे ना, असाच उलटा आहे आणि असा अधांतरी तो लटकतो आहे. आपण बघायचंय की या संसार वृक्षामध्ये आपल्याला अडकायचंय का? या संसार वृक्षाचं छेदन करायचं आहे. मग संसार वृक्ष जर बाजूला केलं तर मग काय शिल्लक राहते? पण त्याच्यासाठी खरे साधू संत आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे. माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे हे जे द्वैत भाव आहे, तो द्वैत भाव जर गेला तर कर्म समाधी साधेल. तो द्वैत भाव म्हणजे काय? द्वैत भाव म्हणजे दुजेपणा, मी वेगळा आणि तू वेगळा. जसं आज समाजामध्ये चाललेलं आहे की भगवान परमात्मा खूप कुठेतरी लांब वैकुंठामध्ये आहे, तो खूप कुठेतरी लांब परात्परेच्या पलीकडे आहे आणि मग मी पृथ्वीवरून त्याची पूजा करतो आहे. भगवान परमात्मा कुठेतरी कैलासावर आहे आणि मग मी त्याची पूजा करतो आहे. हा द्वैत भाव कदा कल्पंती जाणार नाही. कारण माऊली सांगतात 15वा अध्याय 15वा श्लोक, पै दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, कैसे पुसणे सांगणे तुझे माझे. तुझं आणि माझं आहे ना अर्जुना, जे एकत्रीकरण झालेलं आहे. कारण देव आणि भक्त हा वेगळा जोपर्यंत राहील तोपर्यंत ब्रह्मसमाधी लागणं नाही. जेव्हा देव आणि भक्त एकत्र होतील मग हे केव्हा होतील? तेवी जीवशिवा अवचटी भक्तीचे पेटे झाले बेठी,
जेव्हा जीव आणि शिव एकत्र येतील, भक्तीच्या पीठामध्ये जी समाधी लागेल त्या समाधीबद्दल माऊली म्हणतात, समाधी हरीची समसुखे बिन न साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. महात्म्यानो, सगळ्या प्राण्यांपेक्षा आपल्याला एक एक्स्ट्रा दिलेली जी आहे ती बुद्धिमत्ता दिलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की माऊलींनी त्यांच्या बुद्धीचा संपूर्ण वापर केला. शास्त्रज्ञ जवळजवळ मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 8% वापर करतात, तेव्हा ते सायंटिस्ट होतात, शास्त्रज्ञ होतात. माऊलींनी संपूर्ण त्यांच्या बुद्धीचा 100% वापर केला. आपण माऊलींचे वाचक आहोत, आपण माऊलींना फॉलो करतोय की नाही, आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, मग आपली सुद्धा बुद्धी कुठेतरी सतेज झालीच पाहिजे. कारण या बुद्धीचे 2 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. एक आहे सद्बुद्धी आणि दुसरी आहे दुर्बुद्धी. सद्बुद्धी तिच्याबद्दल सर्व शास्त्रांमध्ये भरपूर सांगितलेलं आहे. दुर्बुद्धीबद्दल अल्प सांगितलेलं आहे, पण ते फार महत्त्वाचं आहे. दुर्बुद्धी अशी आहे की तुम्ही संगती कोणाची करता. शास्त्रामध्ये पंचशील सांगितलेलं आहे. या पंचशीलामध्ये जर आपल्याला सुखी जीवन करून घ्यायचं असेल तर 5 हे पंचशील पाळले पाहिजे. पहिल्या पंचशीलामधलं तत्व सांगितलं त्यांनी, जी आपली संतती आहे ती मर्यादित असावी. मर्यादित संतती हे पंचशीलाचं पहिलं तत्व सांगितलं. पुरेशी संपत्ती हे पंचशीलाचं दुसरं तत्व सांगितलं. उत्तम शरीर प्रकृती हे पंचशीलातलं तिसरं सांगितलं. त्याच्यानंतर साधूंची संगती हे पंचशीलातलं चौथं तत्व सांगितलं. त्यानंतर 5वी ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी जर मानवाकडे असतील, मनुष्य देहाकडे असतील तर त्याचं जीवन सुखी होणार आहे. पहिलं तत्व जे सांगितलं आपण शॉर्टकट स्वीट बघूया. मर्यादित संपत्ती. जर 2 किंवा 3 मुलं असतील तर त्यांना आपण चांगले शिक्षण देऊ शकू, त्यांना चांगले संस्कार देऊ शकू. आज महात्म्यानो, बंधू आणि भगिनींनो, आपण बघतो मोबाईलच्या थ्रू की इतका स्वैराचार चाललेला आहे. या कलियुगामध्ये जे अघटित होणार आहे ते आता दिसू लागलेलं आहे. लहान मुलं सुद्धा सुरक्षित नाहीये, मुलींचं जीवन सुरक्षित नाहीये, संस्कार होत नाहीये, मुलांवर चांगले संस्कार नाहीये, चांगलं वाचन नाहीये, पठण नाहीये, ऐकणं नाहीये. पूर्वीच्या काली तसं नव्हतं. पूर्वीच्या काली श्रावण महिना म्हटला तरी खेडोपाडी काबाड कष्ट करणारा तो वर्ग होता, तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरी किंवा गावातून ठरलेलं असायचं की सगळ्या गावकऱ्यांनी संध्याकाळी थकून बघून आल्याच्या नंतर एका ठिकाणी जमायचं आणि हे ग्रंथ लावले जायचे. मग त्या ठिकाणी मग तिथे भक्तिविजय असेल, हरिविजय असेल, अनेक ग्रंथ, विवेक चूडामणी असेल, सिद्धांतपद असेल, विचारसागर रहस्य असेल, ग्रंथांचं वाचन केलं जायचं. लहान मुलंही ते ऐकायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर संस्कार व्हायचे. आता तसे संस्कार होताना दिसत नाही. म्हणजे सांगताना सांगितलं की म्हणून मर्यादित संतती असू द्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवू शकाल. तिसरी गोष्ट आपल्याला सांगितलं की उत्तम शरीर प्रकृती असली पाहिजे. आपली शरीर प्रकृती चांगली असली पाहिजे, कारण शरीर हे उत्तम साधन आहे. जर शरीर चांगलं असेल, साधन चांगलं असेल तर आपण परमार्थाची नौका पार पडू शकू की नाही. जर आपल्याला बसताच येत नाही ध्यानाला तर आपण ध्यान कसं करणार, ज्ञानेश्वरी कशी वाचणार. कारण ज्ञानेश्वरी वाचायला बसल्यानंतर की तासनतास होऊन जातात तरी तिथून उठा असं वाटत नाही. हे कधी होईल, आपलं शरीर साथ देईल तेव्हा होईल की नाही. म्हणजे हे जे साधन आहे ते साधनही आपण व्यवस्थित जोपासलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. वास्तविक साधू संत म्हणतात देव हे नाशिवंत आहे. जरी ते नाशिवंत असलं तरी ते अध्यात्माला पूरक आहे, म्हणून त्याची जोपासना करायची, म्हणून त्याची काळजी घ्यायची आहे. चौथं जे आपल्याला सांगितलेलं आहे की साधू संतांची संगती असावी. जर आपल्याला सत्संगती असेल तर आपले विचारही बदलतील, आपलं आचरणही बदलेल. तुम्ही कोणाच्या संगतीत राहतात या गोष्टीला फार महत्त्व आहे. विद्वान माणसाच्या संगतीत राहाल तर तुम्ही थोड्या दिवसामध्ये स्वतः बघाल की तुमच्यामध्ये अमूलाग्र असा बदल होतो. तुमचं वागणं, तुमचे विचार, तुमचे आचार त्यांच्यासारखे होऊन जात असतात. का मगाशी जे सांगितले की आपणासारखे करीती तात्काळ, मग आपण कोणाच्या संगतीत राहायचे. माझा स्वतःचा वैयक्तिक विचार जर विचाराल तर आपल्याला बाकीच्या बाह्यांगाने कोणाच्या संगतीची गरज नाही. कारण
ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, एकनाथी भागवत आहे, हरिपाठ आहे. हे जे साधू संत आहे जिवंत आणि ज्वलंत माऊली आपल्या समोर आहे. ज्ञानेश्वरी कधीही काढा, कोणतीही ओळी काढा. एका ठिकाणी मी असं वाचलेलं आहे की जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण सगळे संसारिक आहोत, उतार चढाव सुख दुःख प्रत्येकाला आपल्याला भोगावे लागत असतात. एखाद्या वेळेस जर उन्हात झालं, वाटलं की आज मनाला बरं वाटत नाही किंवा काहीतरी मन अस्वस्थ झालेलं आहे, त्यावेळेला ज्ञानेश्वरी काढावी. जेही पान निघेल तेही पान तुम्ही काढा, समोर दिसणारी ओळी वाचा, मन शांत होतं, स्थिर होतं. म्हणजे याचाच अर्थ आहे संगती करायची आहे आणि ती संगती शास्त्राची करायची आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सुद्धा सांगितले, अर्जुना वेद विद जरी झाला, माते नेणता वाया गेला, पण सांडोनी उपरीला कोंडा जैसा. अर्जुना तू 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सुद्धा जर मुखोद्घात केलं ना आणि एक मला जाणलं नाहीस तरी तू काहीच जाणलं नाहीस. मग जर त्याला जाणायचं असेल म्हणजे ज्ञानेश्वरीला जाणावं लागेल, माऊलींना जाणावं लागेल. म्हणजे संगती शास्त्राची करायची, संगती चांगल्या व्यक्तीची करायची आहे, साधकाची संगती करायची आहे, भक्ताची संगती करायची आहे. पुढचा जो 5वा तत्व आपल्याला सांगितले ते सांगितले ईश्वराची भक्ती. साधूची संगती कळली, त्याच्यानंतर ईश्वराची भक्ती. जर वरच्या 4ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत, मर्यादित संपत्ती आहे, पुरेशी संपत्ती आहे, उत्तम शरीर प्रकृती आहे आणि संगती पण आहे, पण जर ईश्वराची भक्ती नसेल तरीही सगळं वाया जाईल. 5ही गोष्टी जर तंतोतंत करायच्या असतील तर मग संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण कसं जावं लागेल तर त्रिधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी आती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी. संतांना बजत असताना सर्वस्वेशी या शब्दाखाली अंडरलाईन करायचं आहे. सर्वस्वेशी म्हणजे कसे, तरी तनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे, दास्य सकळ. आणि माऊली जे म्हणतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. ही जी बुद्धी आहे ना ती सद्बुद्धी आहे, तिच्यावर आपल्याला थोडंसं काम करायचं आहे. जी दुर्बुद्धी आहे, जर चुकीच्या माणसाच्या संगतीत गेला तर बुद्धी परिवर्तित होईल दुर्बुद्धीमध्ये. चांगल्या व्यक्तीच्या संगतीत आला तर सद्बुद्धीमध्ये परिवर्तित होईल. एक छोटासा दृष्टांत आठवतो. स्वामी विवेकानंद परदेश गमन करत असताना ते पॅरिसला गेले होते आणि पॅरिसला गेल्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघाले होते. त्यांचा प्रवास रेल्वेने चाललेला होता. रेल्वेने ते एका सीटवर बसलेले होते. त्या कंपार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं, ते एकटेच बसले होते. आपला विषय चालला आहे सद्बुद्धी. आणि बसलेले असताना ते त्यांचे नामस्मरणामध्ये गर्क आहे, त्यांचं चिंतन मनन चालू आहे. काय झालं, त्या डब्यामध्ये 3-4 महिला चढल्या आणि या महिला ज्या होत्या त्या तिथल्या अमेरिकेच्या होत्या. त्या महिला ज्या होत्या की नाही त्या दुष्ट प्रवृत्तीच्या होत्या, म्हणजे ज्या चोर खिसे मारा आपण म्हणतो की नाही, पाकिट चोर, अशा त्या होत्या. त्या 3-4 मुली. आणि त्या तिथे वरती त्या स्वामी विवेकानंदांच्या समोर गेल्याच्या नंतर त्यांनी फार आवेशाने किंवा फार रागाने, जसे चोर बोलतात तसं त्या त्यांना म्हणायला लागल्या इंग्लिशमधून की तुम्ही तुझ्याजवळ जे काही आहे ते पटकन मला दे, नाहीतर आम्ही काय करू, अंगावरचे कपडे फाडू आणि सांगू की ही व्यक्ती आमच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करते. स्वामी विवेकानंदांनी शांतपणे ते ऐकून घेतलं आणि फक्त इशारा केला की मला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, तुम्ही काय म्हणताय मला काही कळत नाही. आणि त्यांनी काय कृती केली की त्यांच्या जोडीमधून विवेकानंदांनी, त्यांच्याकडे जोडी होती एक, त्या जोडीतून एक छोटीशी डायरी काढली, पेन काढला आणि त्या महिलांसमोर तो पुढे केला. तुम्हाला जे म्हणायचं ते लिहून द्या. त्या बायांनी त्यांच्या भाषेमध्ये, आता त्यांची भाषा सॉफ्ट असेल का, मवाळ भाषा
पहिले, पण जी व्यक्ती शांत राहू शकते ना ती तिचा सद्बुद्धीचा वापर करू शकते. जी व्यक्ती अस्थिर असेल ती तिच्या बुद्धीचा वापर कसा करू शकेल? स्वामी विवेकानंदांनी नेमकी तीच गोष्ट केली की त्यांनी त्यांच्या सद्बुद्धीचा वापर केला आणि मग त्यांच्याकडे पर्यायच नव्हता त्या मुलींकडे, त्या गुपचूप त्या डब्यातून उतरून दिल्या. माऊली सुद्धा आपल्याला ते सांगतायत की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आपल्याला सुद्धा प्रत्येकाला, मला सांगा, जेव्हा परमपिता परमात्म्याने आपल्याला बुद्धी दिलेली आहे असं कमी जास्त दिली असेल का? तुम्ही अमुक वंशामध्ये आलेला आहे, तुम्ही अमुक अशा जातीमध्ये आलेले आहे, तुम्हाला पाव किलो कमी दिली, तुम्हाला 50 ग्रॅम 100 ग्रॅम कमी दिली? अजिबात नाही. फक्त इथे आल्याच्या नंतर त्या बुद्धीला कसं शार्प करायचे, आपली मेमरी कशी शार्प करायची आहे, त्या बुद्धीला धार कशी द्यायची आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे. कारण आपली आपण करा सोडवण, आपलीच आपल्याला सोडवण करायची आहे. आणि या बुद्धीबद्दल तर शास्त्रामध्ये भरपूर काय काय सांगितलेलं आहे. माऊली तर सांगतात की जर त्या केशी राजाला करून द्यायचं असेल, अन्य नाही तुझे एका केशवराजे, बुद्धीचा जर आपण वापर केला तर त्या परमपिता परमात्म्याला आपलं करून घेता येईल. त्याच्यानंतर पुढचं जे चरण आहे, रिद्धी सिद्धी निधी अवघीचा उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. फार सुंदर सांगितलेलं माऊलींना आता या ठिकाणी. रिद्धी सिद्धी निधी अवघीचा उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. प्रथम रिद्धी म्हणजे काय आणि सिद्धी म्हणजे काय? रिद्धी म्हणजे सामान्य माणसाच्या क्षमतेपेक्षा जी जास्त बुद्धी वापरली जाते तिला रिद्धी म्हणतात. आणि सिद्धी म्हणजे सामान्य माणसाच्या शक्तीपेक्षा जी जास्ती शक्ती वापरली जाते तिला सिद्धी म्हणतात. बघायला गेलं तर ही रिद्धी आणि सिद्धी दोघंही अवगत होतात या मानव देहामध्ये, परंतु त्यासाठी साधना करावी लागते. पण माऊलींनी या रिद्धी सिद्धीला सुद्धा गौण म्हटलेले आहे. किंवा साधू संत म्हणतात सिद्धी लावे पिसे कोण तया पुसे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय की सिद्धी लावे पुसे कोण तया पुसे. आम्ही या रिद्धी सिद्धींना काही फुकट भाव घालत नाही, कारण आम्ही त्यांच्यामध्ये अडकण्याची भीती आहे. या रिद्धी सिद्धी काही उपयोगाच्या माऊलींनी सुद्धा यांना डावललेलं आहे. रिद्धी सिद्धींना मुख्य पाहता माऊलींना रिद्धी सिद्धी प्राप्तच होत्या. कारण कसं काय? माऊलींची रिद्धी सिद्धी कशी काय? माऊलींची रिद्धी सिद्धी म्हणजे माऊलींना एवढी श्रीमंती लावलेली होती. जयाची एक वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. किती मोठी रिद्धी होती की त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ होता. किंवा आणखी त्यांचं बळ कसं? माऊलींचं जे सामान्य बळ आपण म्हटलं ना मगाशी, सिद्धी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या सामान्य शक्तीच्या बळापेक्षा जी शक्ती आहे तिला सिद्धी म्हणतात. मग ही सिद्धी माऊलींकडे पण होती, कारण अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्यांनी रेड्याला सुद्धा बोलवलं. नवे नवे निर्जीव भिंत माऊलींनी चालवलेली होती. पण माऊली म्हणतात की ही सुद्धा वायफळ आहे का? जव त्या परमानंदी मन नाही. जर आपलं मन त्या परमानंदामध्ये नसेल तर हे सगळं वाया घालवणारं आहे. मग परमानंदामध्ये मन कसं लावता येईल बरं? काय आहे माहिती का? आज जर आपला मोबाईल ओपन केला ना तर एका क्षणामध्ये 1760 कीर्तन येतील. प्रत्येक कीर्तनकार एकापेक्षा एक भारी कीर्तनकार आहे, गायनाचार्य आहे, सगळं आहे, भरपूर कीर्तन आहेत, भरपूर प्रवचन आहेत. परंतु बाबा म्हणायचे की भाऊ आपल्या जीवनाचा फैसला झाला पाहिजे. जे काही सांगायचं आहे ते तुझ्या अनुभवाचं असलं पाहिजे. कारण इट इज नॉट ओनली डिस्कस सब्जेक्ट बट अवर एक्सपिरियन्स. कारण भारतीय तत्वज्ञान हे नुसतं बोलण्याचं तत्वज्ञान नाही, तर हे आत्मानुभवाचं तत्वज्ञान आहे. हे नुसतं सांगणं बोलणं वाचलं नाही. तर हा जे सांगितलेला आहे की जवळ त्या परमानंदी मन नाही, मन आपल्या त्या परमानंदामध्ये कसं लावता येईल? त्यासाठी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात मन मना भाव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्वैसी युक्तैव महात्मानं मत्परायणः. अर्जुना तू काय कर? सोप्यात सोपं सांगितलं. तू मन हे विचितरी माझी या भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू काय कर? तुझं जे मन आहे ना ते मला देऊन टाक. माझं तुझं जे मन आहे तू मला दिल्याच्या नंतर मग तू माझ्याशी एकरूप होशील. अतिशय महात्म्यानं साधी सोपी गोष्ट आहे. फक्त
झाल्याशिवाय माऊलींना जो विषय सांगायचा आहे तो आपल्याला कदाकल्पांती कळणारच नाही. जर आपल्याला त्या जवत्या परमानंदी मन नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर रोज ध्यानाला बसायचे. ध्यानाला बसल्याच्या नंतर मग आपण अंतर्मुख होतो. अंतर्मुख झाल्याच्या नंतर माऊली म्हणतात, ज्ञानदेवी रम्य रमते समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. अतिशय सुंदर आणि सोपा विषय सांगितलेला आहे. ज्ञानदेवी रम्य रमते समाधान. बघायला गेलं तर बाकीच्या हरिपाठाच्या शेवटच्या ओळीमध्ये ज्ञानदेवा असं आलेलं आहे, पण हा एक अभंग आलेला आहे की ते ज्ञानदेवी रम्य रमते समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. हे जे रमणं आहे ना ज्ञानदेवांच्या मध्ये किंवा परमात्म्याच्या मध्ये, हे कधी रमलं जातं? जेव्हा संसारामधून आपण चित्त काढू आणि एका दुसऱ्या बाजूला म्हणजे परमानंदामध्ये चित्त लावू. एका ठिकाणी सुभाषितकार सांगतात की जर आपण ग्लास घेतला, फक्त उदाहरण देण्यासाठी म्हणून, त्या ग्लासामध्ये जर तो काठोकाठ पाण्याने भरला, त्याच्यामध्ये हवा राहील का? नाही. का? कारण तो काठोकाठ पाण्याने भरलेला आहे. तसं आपण आपल्या चित्तामध्ये जर संपूर्ण प्रपंच भरून ठेवला, गाडी, बंगले, मुलगा, बँक बॅलन्स, सोनं नाणं हे जर भरलं, तर त्यामध्ये परमपिता परमात्मा कधी बरं प्रवेश करेल? म्हणून सांगितलं की तू काय कर, हळूहळू त्यांच्यामधून चित्त काढ, माझ्या ठिकाणी लाव. पण हे कधी होईल? याच्यासाठी त्यांनी सांगितलंय, निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वै विमुक्त. याच्या खाली अंडरलाईन करायची. द्वंद्वै विमुक्त सुख दुःख सद्मे गच्छन्ति मूढा पदमोक्षयन्त. महात्म्यांनो, हे जे सांगितलेलं आहे की निर्माण मोहाजित संग दोषा, ज्याने जित संग दोषा स्वतःच्या आतमध्ये असलेले दोष जिंकलेले आहे. स्वतःच्या आतमध्ये असलेले दोष म्हणजे काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर. आमची चर्चा झाली आणि कालच महाराजांनी मला विषय सांगितला. तो विषय मी थोडासा 2 मिनिटं बोलेन की ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यांनी मला सांगितलं की जितसंग दोषा म्हणजे नेमकं काय, की आपल्याच आत असलेले जे वैरी आहे, जे शरीर आहे, बाहेरचे नाही, भावबंदीचे अजिबात नाही, वैरी जे आहे ते आपल्या आतच आहे. त्यांच्यावरच आपल्याला फोकस करायचा आहे, त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे. म्हणजे कसं, जर आपण त्यांना बाजूला काढलं हळूहळू तर मग काय होईल? सुख दुःखे समेट ऋत्वा लाभा लाभो जया जय. मग सुख आणि दुःख, जय आणि जय पराजय यांचं समानता होईल. मग त्यासाठी काय व्हावं लागेल? त्यांनी सांगितलंय स्थित प्रज्ञ व्हावं लागेल. काय असतं माहिती का महात्म्यांनो, आपण म्हणतो की कोणाची तरी संगत असावी लागते. आमच्या घरामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी ते वाचल्यानंतर त्यांना जे काही चांगलं वाटलं ते रोजच्या रोज मला सांगतील. नवे दादांनी जे काही वाचलं आज दिवसभरामध्ये ते फोन करून आम्हाला सांगतील. म्हणून असं वाटतं की त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे आणि ते आमची जोपासना करत आहेत. कारण जर आपण साधू संतांच्या संगतीत नाही राहिलो, संगती पंगती फार फरक पडतो बरं का. रोजच्या रोज महात्म्यांचं जेव्हा बोलणं होतं, भाऊ काय वाचलं हो आज, काय झाली चर्चा तुमची, काय सांगितलं ज्ञानेश्वरी, काय सांगितलं दासबोधात, काय सांगितलं एकनाथ भागवतात, या जेव्हा चर्चा होतात ना, मग तेव्हा आज काय भाजी शिजली, मॉलमध्ये कुठल्या वस्तू आहेत, मग आपण जसं म्हणतो की एकावर एक फ्री कुठली गोष्ट आहे याच्यावर चर्चा होत नाही आणि त्या उपयोगाच्याही नाही. या आपण म्हणतो ना गेट 1 बाय 1, त्या काहीच उपयोगाच्या नाही. हे जे आहे ना तत्वज्ञान, आत्मज्ञान, हे कुठल्याही मॉलमध्ये विकलं जात नाही. हे आपल्या आतच आहे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा म्हणायचे की तू ज्या ठिकाणी बसलेला आहेस ना त्याच ठिकाणी पाणी आहे, परंतु काय करायचं आहे? खाच खळगे जे आहेत ते बाजूला करायची गरज आहे. हे खाच खळगे आपल्या आतच आहे. षड्रिपुष या रूपाने ते बाजूला जर केले तर आत्मज्ञान तत्वज्ञान तयारच आहे. बघा ना, माऊली काय म्हणतात? ज्ञानदेवी रम्य रमते समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. जवळजवळ आपली वेळ होतच आलेली आहे, पण शॉर्टकटमध्ये धावता दृष्टांत सांगावासा वाटतोय. जनक राजाकडे एक शिष्य आला आणि त्या शिष्याला मुळात यायचं नव्हतं, परंतु त्याच्या कानावर असं पडलेलं होतं शिष्याच्या की जनक राजे जे आहे ते विदेह, त्या जनक राजांना विदेही म्हणतात. आणि याला असा प्रश्न पडला की त्याच्या सद्गुरूंना तो म्हणतो की महात्म्यांना तुम्ही म्हणतात की सद्गुरू बाबा तुम्ही म्हणता
केल्यानंतर शेवटी महाराजच आहे, त्यांना साष्टांग प्रणाम केला, दंडवत केला. जनक राजा हे विदेही असताना नवे ते महान संत होते, चक्रवर्ती सम्राट हे नावाला होते, परंतु ते तत्वज्ञानी होते, आत्मज्ञानी होते. त्यांनी जाणलं की या शिष्याला पाठवलेलं आहे तर काहीतरी हेतू आहे, याला अहम झालेला आहे आणि याचा जो अहंकार आहे तो मला बाजूला काढायचा आहे आणि याला दाखवायचं आहे की संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ कसा साधता येतो. मग त्यांनी काय केलं, एक परिपूर्ण भरलेल्या तेलाचा दिवा त्या शिष्याच्या हातात दिला आणि त्यांना सांगितलं की बाबा रे, तू काय करायचं, फक्त एकच काम कर. हा जो परिपूर्ण भरलेला तेलाचा दिवा आहे हातात धरायचा आहे, एक काम करायचं आहे, या दिव्यातनं एकही थेंब तेल खाली सांडता कामा नये, लक्ष ठेवायचं चालताना. अगदी असं पटकन धावपळ करून चाललं तर दिवा तेल सांडेल, म्हणून तू लक्ष काळजीपूर्वक चालायचं. आणि दुसरी गोष्ट, दिवा विझता कामा नये. तो दिवा प्रज्वलित केलेला होता, दिवा विझायला नको, दिव्यातलं तेल सांडायला नको. या दोन गोष्टी लक्षात घे आणि तू काय कर, हे 4 दालन आहे, दालन म्हणजे हॉल, त्या हॉलमध्ये जाऊन तू पुन्हा माझ्याकडे ये. तो मनुष्य निघाला, तो शिष्य निघाला. त्याचं लक्ष कुठे होतं, दिव्यातलं तेल खाली सांडता कामा नये आणि दिवा विझता कामा नये. निघाला, पहिल्या दालनामध्ये आला तर धावता सांगते की तिथे खूप उंच उंच असे वस्त्र होते, म्हणजे बरजरी रेशमाचे कपडे होते, जरीचे कपडे होते, सूट होते, बूट होते, वेगवेगळे की जे त्याने कधी आयुष्यात पाहिलेले नव्हते. इतके चांगले चांगले वस्त्र तिथे ठेवलेले होते. आता त्याला काय सांगितलेलं होतं, दिव्याकडे लक्ष द्यायचं. त्याच्यामुळे त्याने आजूबाजूला कुठे लक्ष दिलेच नाही. तो तसा पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर तिथे जसं आपण म्हणतो की 56 प्रकारचे भोग तिथे ठेवलेले होते. भरपूर प्रकारचे सुगंध त्या खाद्यपदार्थांचा त्याला येत होता, सुवास येत होता. परंतु जो नियम दिलेला होता की तेल सांडता कामा नये, दिवा विझता कामा नये, त्याच्यामुळे त्याने इकडे तिकडे त्या खाद्यपदार्थांकडे लक्षच दिलं नाही. तो सरळ चालत राहिला. 3ऱ्या दालनामध्ये आला, 4थ्या दालनामध्ये अशाच वस्तू तिथे वेगवेगळ्या ठेवल्या होत्या. नंतर मग तो राजाकडे आला. राजाकडे आल्याच्या नंतर तो राजाला त्याने तो दिवा दाखवला. मग राजा म्हणतात, खरंच तू खूप हुशार आहेस आणि खूप सावध आहेस. दिव्यातला एकही तेल खाली सांडलं नाही आणि दिवा विझलाही नाही. मग तो साधा त्या शिपायाला सांगितलं, दिवा बाजूला गेला. मग जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर समोर महाराज बसलेले आहेत, चक्रवर्ती सम्राट जनकराजे, आणि इकडे तो शिष्य बसलेला आहे. टेबल आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा टेबल होता का? होता टेबल. हां, मग बसले. बसल्याच्या नंतर काय झाले, जो शिष्य बसलाय की नाही त्या शिष्याला जेवणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी जसं आपण सगळेजण म्हणतो की नाही, यत् करोषि दशनासी यत् ज्योसी तदासी यत् तपस्यसि कौंतेय तत् पुरुषो मदर्पणः, की देवा मी जे काही खातो आहे हे सगळं तुला अर्पण आहे. नंतर उरलेला जो प्रसाद भाग आहे तो आपण ग्रहण करतो. जनकराजानेही तेच केलं. पण जेवण तो अन्नाचा घास खाण्यापूर्वी जनकराजाने वर पाहिलं. वर पाहिल्याच्या नंतर हात दोन्ही वर केले. या शिष्याला वाटलं यांची काहीतरी पद्धत असली पाहिजे, शेवटी राजा आहे तो करतो, आपणही करा. त्यानेही दोन्ही हात वर केले आणि वर पाहिलं. तर काय झालं माहिती का महात्म्यांनो, वरती बघितलं तर वरती इतका मोठा दगड आणि अगदी एकेरी दोरीला तो बांधलेला, त्याला गाठही अगदी सुटेल का न सुटेल इतकी अशी सैल गाठ मारलेली होती. आणि जवळजवळ आता एक झुंबर जसे वरपर्यंत येते की नाही तसा तो दोर टांगलेला होता. आणि तो जो दगड होता, ती जी शिळा होती हलकीच अशी त्या शिष्याच्या डोक्यावर हालत होती. आता चक्रवर्ती सम्राटांनी सांगितलं की आता करा सुरुवात जेवायला. हे जेवताय, तोही जेवतोय, पण त्याचं लक्ष कुठे असेल, पडतो का राहतो, पडतो का राहतो. जर पडला तर माझा तद्धामम परमम मम, म्हणजे मग काही खरं नाही. जेवण झाल्याच्या नंतर जनकराजे विचारतात की भाऊ, एक असं झालं की एक भाजी अळणी राहिली आजची, तू काही बोललाच नाही जेवताना. कोणती बरं भाजी अळणी होती? तिथे काही आपल्यासारखं नव्हतं की एक भाजी आणि एक भाकरी केल्या म्हणजे झालं. तिथे भरपूर 4-5 प्रकारच्या भाज्या होत्या. खरं सांग, कोणती भाजी तुला अळणी लागली? तो म्हणतो की महाराज खरं सांगू का, जेवणात मुळात माझं लक्षच नव्हतं. का बरं? माझं सगळं लक्ष तिकडे वरती होतं. महात्म्यानं दृष्टांत आहे, छोटासा आहे, साधा आहे आणि आपल्याला समजलेलाच असेल, परंतु त्याचा जो सिद्धांत आहे ना हा फार मार्मिक आहे. आपणही राहायचं आहे प्रपंचातच, करायचं आहे प्रपंचच, मुलं, संसार, ऑफिस, सगळं. पण
लक्ष आहे ना, जिथे माऊलींनी आपल्याला सांगितले हरीचे चिंतन सर्व काळ म्हणजे कसं, नैव किंचित करोमिति युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिग्रन् नश्यन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. महात्म्यांनो, सोप्या भाषेत नागबाबांनी हरिपाठातून सांगितलं, हरी बोल देता हरी बोल घेता सगळं कार्य करिता हरी बोल, उठताना बसताना देताना घेताना सर्व कार्य करताना हरी बोलायचं आहे. आणि आपल्याला आपण परम भाग्यवान, कारण हे हरी बोलणं आपल्याला फार सोपं जाते. का? कारण आपल्याला हा हरी श्वासावर समजून दिलेला आहे. मग हा श्वास लोकलमध्येही चालू आहे, झोपतानाही चालू आहे, चालतानाही चालू आहे, जेवतानाही चालू आहे, मार्केटमध्येही चालू आहे. म्हणून सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांनी हा सोपा परमार्थ, सर्व काळ साधला जाणारा परमार्थ आम्हाला अवगत करून दिला. असं जो अभंग घेतलेला होता प्रवचनाच्या सेवेसाठी, तो अभंग आहे, समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाणवेत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवी रम्य रमणे समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. असं आपली वेळ जवळजवळ होत आलेली आहे, वर 5 मिनिटं झालेली आहे. जी काही सेवा घडली तर ती महात्म्यांनी करवून घेतलेली आहे. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. बोलत असताना, प्रवचनरूपी सेवा करत असताना जर एखादा शब्द आपल्या हृदयाला ठेच पोहोचवून गेला असेल तर तो या प्रकृतीचा प्रदोष बोलावा, मानावा. आणि जे काही सत्य परम पवित्र चांगले सांगितले गेले, जे काही चांगले बोल आहे ते माझ्या हृदय सम्राट असणाऱ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, गुरुवर्य नाना बाबा यांच्या गुरुकृपेने बोललं गेलं. असं झालेली सेवा ही संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण विराम देऊया. कुंडली कवच श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. असं आहे ना. आता विश्वात्मके देवे